आणि आता पाहूया शहरांमधल्या टॉप 9 बातम्या। नागपूर शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्यात नवी माहिती समोर। 2019 पासून शेकडो प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गैरमार्गाने शालार्थ आयडी देण्याचा प्रकार समोर। सागरे भोगलेने बनावट कागदपत्राने अपात्र शिक्षकांची 2 ठिकाणी नियुक्ती केल्याचं उघड। नागपुरातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी शिक्षक उपसंचालक उल्हास नरडसह दोघे निलंबित। अटकेच्या 15 दिवसानंतर निलंबनाचे आदेश। नागपूरचे राजे मुधोजी भोसले प्रथम यांची ऐतिहासिक तलवार परत आणण्यासाठी धडपड। मुधोजी राजे भोसले यांचा केंद्र आणि राज्य सरकारशी संपर्क। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे शिक्षण घेता येणार। 3ही भाषांमध्ये संविधानाचं पुस्तक निःशुल्क विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलं जाणार। नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा कायम। गेल्या आठवड्याभरात सर्वाधिक तापमान 40.5 अंश सेल्सिअसवर नोंदवलं। कमाल तापमान 37.4 अंश सेल्सिअस। कोकणातील वंदे भारत तेजस एक्सप्रेस पावसाळ्यातही धावणार। कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा। रेल्वे प्रशासनाकडून आगाऊ आरक्षण प्रणाली अद्ययावत करून तिकीट उपलब्ध। पैसे घेतल्याशिवाय काम होत नसेल तर 50 लाख रुपये आणून ठेवतो, मात्र शेतकऱ्यांची अडवणूक करून देऊ नका। आमदार रत्नाकर गुट्टे अधिकाऱ्यांवर भडकले। दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकाला मारहाण। बीडच्या धारूर शहरातील ही घटना। मारहाणी संतोष ठोंबरे जखमी। धारूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल। माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक उभारणार। काचेच्या स्कायवॉकबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश। माळशेज घाटात भागीदारी तत्वावर उभारणी प्रकल्प।